सोसायटी करू शकतो. जसं हिमायतनगरनी 1000 मेट्रिक टनचं गोडाऊन आपण चालू केलेलं आहे. काही एपीएमसीच करू शकतात. तर या स्कीमचा पण आपण फायदा घेऊ शकतो भविष्यामध्ये. आणि त्यामध्ये कलेक्टर ऑफिसची किंवा इतर विभागांची जी मदत लागेल ती निश्चितपणे आम्ही बँकेला 100%. नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार माननीय आमदार श्री तुषार राठोड यांनी स्वीकारला, तर उपाध्यक्षपदाचा पदभार मिनलताई खदगावकर यांनी पदाचा पदभार स्वीकारला. बँकेचे प्रशासक तथा मान्य जिल्हाधिकारी श्री राहुल करडिरे यांनी आपल्या चेअरमन पदाचा पदभार श्री तुषार राठोड यांच्याकडे सोपवला. यावेळी माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, माननीय आमदार अमर राजूरकर, मिनलताई खदगावकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षपदाचा चार्ज ट्रान्सफर केला असे आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब, आमदार अमरनाथजी राजूरकर साहेब, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, बँकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉक्टर मिनलताई खदगावकर, या बँकेचे CEO कदम साहेब, सर्व नवनिर्वाचित संचालक. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका मागच्या महिन्यामध्ये पार पडल्या. 10 तारखेला आमची औपचारिक निवड झाली आणि आज मी चार्ज स्वीकारलेला आहे आणि पदभारही स्वीकारलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून मी कामाला सुरुवात करत आहे. थोडं परंपरागत जी पद्धत होती त्याला बगल देत टाका देत या मागचे सेक्रेट काय? मी जिल्हा बँकेवर पहिल्यांदा निवडून आलो संचालक म्हणून आणि पहिल्यांदाच मला अध्यक्ष म्हणून सन्मान मिळालेला आहे. मागची परंपरागत पद्धत काय होती याबद्दल मला फार काही जाणीव नाहीये. 20-22 वर्षापूर्वी माझे वडील या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि माझ्या वडिलांनी हा प्रयत्न केला होता की बँकेची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना, शेतमजुरांना बँकिंगची सेवा पुरवणारी ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळं इतर बँकांच्या तुलनेमध्ये गोरगरीब माणसाशी या बँकेचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे बँकेची स्थिती सुधारली पाहिजे हे एकमेव ध्येय समोर ठेवून मी आमचं संचालक मंडळ काम करेल आणि अशा प्रकारच्या सूचना आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत. दादा, तुम्ही मुख्यमंत्री 3 टर्म मधल्या काळामध्ये मला म्हणता येणार नाही कारण ते राजकीय ठरेल, त्यामुळे कुठले राजकीय भाष्य मला करता येणार नाही. परंतु काही निर्णय असे घेतले गेले ज्यामुळं बँकेची आर्थिक स्थिती खालावली आणि आर्थिक स्थिती खालावल्यामुळं जो शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी जो पतपुरवठा होत होता तो मधल्या काळामध्ये बंद पडला. मधल्या काळामध्ये जेव्हा संचालक मंडळ बरखास्त झालं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून या ठिकाणी नेमणूक केली होती शासनानं आणि त्या काळामध्ये बँकेची थोडीशी स्थिती सुधारलेली आहे. त्यामुळं ही स्थिती अजून चांगली झाली पाहिजे कारण जर आर्थिक स्थिती चांगली होईल तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आपल्याला पतपुरवठा करता येईल, त्यांना आपल्याला लोन देता येईल. कारण तुम्हाला माहित आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लोनची प्रक्रिया फार लांबलचक असते किंवा त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये बँका त्रास देतात, सर्वसामान्यांना लोन भेटत नाही. त्यामुळे ही बँक अशी आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा अप्रोच त्या ठिकाणी आहे. त्यामुळं बँकेची स्थिती चांगली झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लोन भेटलं पाहिजे या बाबतीतून भविष्य काळामध्ये आम्ही काम करू. अतिशय अल्प कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बँक काम करत आहे. काही शाखा ग्रामीण भागामध्ये अशा आहेत ज्या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी काम करत आहे. त्यामुळं मागच्या संचालक मंडळाने भरतीची प्रक्रिया सुरू केली होती परंतु ती प्रक्रिया सदोष होती आणि त्यामुळं सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करून ती प्रक्रिया थांबवून ठेवलेली आहे. आता आम्ही सरकारला विनंती करू अतिशय पारदर्शक अशी पद्धतीनं ही भरती प्रक्रिया आम्ही राबवू. 156 जागांच्या भरतीला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. ही आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर हे मॅनपॉवर आम्ही या ठिकाणी आम्ही त्यांना कामामध्ये घेऊ आणि मला असा विश्वास आहे की माणसं कामाला आल्यानंतर मॅनपॉवर वाढेल, जे काही आपले कन्झ्युमर्स आहेत आमचे त्यांच्यासोबत आमचं इंटरॅक्शन चांगलं होईल आणि त्यानंतर बँकेचं सॉफ्टवेअर आहे ते आउटडेटेड झालेलं आहे, त्यांच्या कम्प्युटर सिस्टीम्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता त्या ठिकाणी अपडेट कराव्या लागतील. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत जर आपलं काम करायचं असेल, बँकिंगची सुविधा प्रभावीपणे आपल्याला द्यायची असेल तर आपली सिस्टीम ही अपडेट आहे की या दोन गोष्टी केल्यानंतर
आमची सेवा नक्कीच सुधारेल आणि त्यानंतर संचालक मंडळामध्ये ठराव करून आम्ही राज्य सरकारकडे आम्ही त्या ठिकाणी मदत मागू.